हा ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजयजी चौधरी यांच्या सायगाव नगरीचा आहे आणि त्याचा प्रतिस्पर्धी एनआयएस कोच बाळू विन्नर यांच्या तालमीला राजूसिंह शाह महाराज कुस्ती संकुल सुंदरला अशी एक तगडी कुस्ती दोघही सावधरित्या लढताय कोणी धोका पत्करायला तयार नाही जवळजवळ हा कुस्ती आकडा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय मायबाप प्रेक्षकांच्या साक्षीनं या संघीय साक्षात हनुमंतराव इथं या कुस्ती बघायला इथं आले की काय असा भास व्हायला लागलेला आहे एक बजरंगबलीचा नामघोष करायचा काय बोल बजरंगबली की नामसंकीर्तन साधना पाहिजे सोपे जो तुला पाहतो जन्मांतरीचे जो जो देवाचं नाव घेणार नाही तो पुढच्या जन्मी मुक्का पैदा होईल मग आपण विचार करा काय करायचं बोल बजरंगबली की बोल बजरंगबली की वाह अवघी दुमदुमली सांगवी नगरी धनेश गपले पहिला पुकार लहू तळपे पहिला पुकार आखाड्यावरती या कुस्त्या लवकर आटतो मला जवळजवळ इथून 70 किलोमीटर लांब जायचंय धनेश गपले पहिला पुकार देवगिरी लहू तळपे पहिला पुकार अलीकडे त्यामुळे पंचमंडळी दक्ष मंडळी एखाद्याच्या अंगात सोरा द्राक्ष बैराण येऊ शकतो पंचांनी निर्णय अचूक घ्या विजय गपले गणेश गपले तळपे वाजता आपण तयारी करा की काढा कपडे मला इथून 70 किलोमीटर यायचं तुम्ही अलीकडे या की तुम्ही 2 पावलं घर गाठायला मला 70 किलोमीटर जायचं आहे इकडा पट्ट काढून कब्जा घेतला ताहिर पैलवानानं गोरा गोमटा एखाद्या बाजारातला गाजरा जगत लाल झालाय बघा हो पट्ट्याला गवसणी घालण्याचा प्रयत्न होता देवीदास टेकणारचा आणि तो धुडकावून लावलाय ताहिर पैलवानानं गोरा गोमटा पैलवान जसा जसा वेळ होईल तसा तसा गाजरा सारखा लाल होत जाईल असा हा ताहिर पैलवान हे मर्दानी सौंदर्य काय पावडर लावून आलाय काय पावडर लावून आलेलं नव्हे हे मर्दानी सौंदर्य हळूहळू बरेच मिनिटं भूतकाळात जमा झाली हे मैदान एक ऐतिहासिक मैदान म्हणून गाजणार आहे आपण त्या संरक्षणाचे साक्षीदार होत आहोत काशाई माता यात्रा उत्सवानिमित्त धनेश गपले जरा आतमध्ये या की धनेश गपले जरा आपण इथं आत किंवा तेवढं मला कळायला पाहिजे आतमध्ये या की मग धनेश गपले विरुद्ध विजय तलपे
लहू तळपे आणि शेवटची कुस्ती 25,000 रुपये इनामाची होणार आहे आणि त्या कुस्तीसाठी या सांगवीकरांनी मानाची गदा ठेवलेली आहे आणि त्या कुस्तीचे देणगीदाते आहेत संजयजी तळपारे, लहू तळपे आणि गणेश घपले. कुठं असं जरा आखाड्यामध्ये या, तुमचं मुखदर्शन मला बघू द्या. बराच वेळ झालाय नाव पुकारतोय, अहो आला नाही की मी केव्हाच बोंबलतोय. एक 20,000ची कुस्ती आखाड्यामध्ये चालू आहे. विनोद सालकर, आपण जरा वेळेचं भान ठेवा. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा असती तर आपल्याला केव्हाच बाद केलं असतं. मात्र सांगवी गावकरांचं मान मोठं म्हणून अजूनही आपल्याला किती वेळ पुकारायचं. जरा आतमध्ये यावं की हो. अनिल कोकणे पहिला पुकार हो. महाराष्ट्र चॅम्पियन देवीदास टेकनाकर हात वरती करा हो. विनोद सालकर हा पिंपरीचा पैलवान आहे आणि स्वराज पाटील हा सिन्नरचा पैलवान आहे. पिंपरी विरुद्ध सिन्नर, दोन्ही पायाला निकाप लावलेला विनोद सालकर, धडधुप्पार शरीरयष्टीचा आणि त्याचा प्रतिस्पर्धी स्वराज पाटील हा सिन्नरचा पैलवान आहे. एक खट्ट कुस्ती लागली. पुढील पैलवान आपण आखाड्यामध्ये या. अनिल कोकणे आखाड्यामध्ये या. पहिला पुकार किरण पवार, पहिला पुकार आखाड्यामध्ये या. अनिल कोकणे आखाड्यावरती आलेला आहे हो. दोन्ही पायानं माती टापारावा लागलेला आहे. माझी बारी कधी येते म्हणून गुराला लागलेला आहे आणि त्याचा प्रतिस्पर्धी किरण पवार आखाड्यावरती जा. किरण पवार आपल्यापर्यंत आवाज जात असेल तर आखाड्यावरती या. इकडं अनिल कोकणे वॉर्मअप करायला लागलेला आहे. माती टापायला लागल्या, दोन्ही पायावर नाचायला लागलेला आहे. माझी बारी कधी येते म्हणून गुर्राला लागलेला आहे. किरण पवार कुठं असेल जरा आखाड्यात या की हो. अलीकडं शूटिंग वाले फिरते राहा म्हणजे प्रेक्षक मंडळी पाठीमागून गदारोळ करत नाही. गरुडाची नगर, चित्त्याची चपळाई, हत्तीची ताकद आणि वाघाची चाल, त्याचं नाव पैलवान. विनोद सालकर कुस्ती करायची, स्वराज पाटील कुस्ती करायची. एक कुस्ती मैदान, एक ऐतिहासिक कुस्ती मैदान होणार आहे. सूर्याच्या मावळत्याच्या साक्षीनं, तुम्हा आम्हा सर्वांच्या प्रेक्षकांच्या साक्षीनं हे ऐतिहासिक कुस्ती मैदान पार पडतंय. इकडं किरण पवार देखील आखाड्यावरती आलेला आहे. तोही काही कच्च्या गुरुचा छाला नव्हे, तोही वॉर्मअप करायला लागलेला आहे.
दोघांनी डोक्याला डोकं लावले, डोक्याच्या विचारांनी कुस्तीला सुरुवात घेतली केली। जरा सावध बसा, कोणी पैलवान आक्रमक भूमिका घेऊ शकतो। कुस्ती अंगावर आली तर आपला पापड व्हायला वेळ लागणार नाही। दोघांचं वजन जवळजवळ 95-100 किलो आहे। दोन्ही पैलवानांनी आक्रमक भूमिका घ्यायची आहे। यानंतर एक शेवटची कुस्ती होणार आहे। 25,000 रुपये आणि एक मानाची गदा। दोघांच्या हाताचे ठोके एकमेकाच्या कानावर पडायला लागले। हा ठोक्या तुमच्या आमच्या कानावर पडला तर भर दिवसात चांदण्या दिसतील। आणि यानंतर 15 तारखेला बाबरवंडी येथे देखील एक ऐतिहासिक मैदान पार पडणार आहे। तिथे नामांकित पैलवानांची हजेरी आहे। तिथे पोस्टरवर अनेक कुस्त्या घेतलेल्या आहेत। त्याही कुस्ती आखाड्यासाठी पैलवान मंडळी, प्रेक्षक मंडळीने तिथे हजर राहायचंय। स्वराज पाटील कुस्ती करायची आहे, विनोद सालकर कुस्ती करायची आहे। वा, कृष्णाजी तळपाडे साहेब यांनी माझ्या कुस्ती समालोचनाचं कौतुक म्हणून 500 रुपये इनाम दिलेला आहे। धन्यवाद आहे। आपल्यासारखे देणगीदाते असले तर आमच्या जुडोला अजून धार येत असली। धन्यवाद आहे कृष्ण साहेब। आपण कुस्तीसाठी देखील 20,000 रुपये इनाम ठेवला होता। असे देणगीदाते फार कमी येतो। जोडून या धनावर उत्तम व्यवहारे 1 रुपये जोडून हे धन गोळा केलेलं आहे आणि ते सात्विक दान स्वरूपात दान केलेलं आहे। कृष्णवस्त्र तळबळे हे सात्विक दान आहे। हे दान केल्याने धनामध्ये वाढ होत असते। जोडून या धनावर उत्तम व्यवहारे आपल्या धनामध्ये नक्कीच वाढ होणार आहे। एक 20,000 रुपये इनाम दिला होता आणि माझ्या कुस्ती समालोचनाचं कौतुक म्हणून, कुस्ती कॉमेंट्री चांगली केली म्हणून एक 500 रुपयाचा इनाम दिलेला आहे। धन्यवाद आहे। अभिमानास पात्र आहे। विनोद सालकर कुस्ती करायची, स्वराज पाटील कुस्ती करायचे। प्रेक्षक मंडळीच्या नजरा आपल्या कुस्तीवर रोखून, कुस्ती जर गतिमान झाली तर प्रेक्षकांकडून बक्षिसांचा वर्षाव होत असतो। ट्रॅक्टरवाले कुठे, ट्रॅक्टरवाले कुठे, जरा ट्रॅक्टर थोडा पुढे घ्या आणि या कुस्ती आखाड्यासाठी ज्यांनी ज्यांनी दान दिलं, ज्यांनी ज्यांनी वर्गण्या दिल्या त्यांना देव 100 वर्षाचं आयुष्य देव, आणि ज्यांनी देणगी दिली नाही, ज्यांनी वर्गणी दिली नाही त्यांना देव 200 वर्षाचं आयुष्य देव। निदान पुढच्या 100 वर्षात तरी काहीतरी पुण्याचं काम करतील। हे सात्विक दान हो। देवाचं, भावाचं आणि गावाचं कधी ठेवायचं नसतं। सरळ हाताने दान करायचं असतंय। हे सात्विक दान असतं। तुम्हा आम्हा सर्वांच्या साक्षीनं साक्षात हनुमंतराव इथं उपस्थित आहे का असा भास व्हायला लागलेला आहे। जो जो देवाचं नाव घेणार नाही तो पुढच्या जन्मी मुका पैदा होईल।
आणि सांगली गावचे वाजतात विष्णू तळपळे. आता कुस्त्या लावायला आतमध्ये होते का? वा, त्यांनी माझ्यासाठी 200 रुपयाचा इनाम दिलेला आहे. उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री म्हणून 200 रुपये इनाम दिला. अभिमानास पात्र विष्णू वाजतात. लेट पण थेट दिले. धन्यवाद. बराच वेळ झाला मी पाणी मागितलं होतं, मात्र आता बघा कशी बक्षिसांचा वर्ष सुरू व्हायला लागला. आखाडा अंतिम टप्प्यात आला. कृष्ण तळपळेंनी 500 रुपये दिले. अलीकडे पहिलाच विकेट पाडला कोणी? संजू बिंदर यांनी 100 रुपये दिले होते. कृष्ण तळपळे यांनी 500 रुपये दिले. आणि आता मात्र वस्त्रांनी म्हणावं होतं. विष्णू वस्त्रांनी देखील माझ्यासाठी 200 रुपये दिलेले. दोषी माळगडा गोपी चंदन टिळा असे आमचे विष्णू असतात. एक वारकरी संप्रदायातील हा. आणि दरम्यान कुस्तीला दुसरी एक जोडून यानंतरची कुस्ती अनिल कोकणे आतमध्ये या. कपडे काढून आतमध्ये या. किरण पवार कपडे काढून आतमध्ये या. अहो मला भरपूर लांब जायचंय. 70 किलोमीटरचा प्रवास आहे माझा. जवळजवळ कुस्ती आखाडा अंतिम टप्प्यात आलेला आहे. आणि चालू असलेल्या कुस्तीला आयोजकांकडून 5 मिनिटाची वेळ दिलेली आहे. दादा दुसरी लावा ना, प्रेक्षक म्हणून राहिले. एकावर दुंदून राहतील त्या का अजून 2 आहेत ना. शेवटचे 4 मिनिट 1 मिनिट भूतकाळामध्ये जमा झालेला आहे. कुस्ती अग्रेसिव्ह करायची, कुस्ती अटॅकिंग करायची. विनोद सालकर विरुद्ध स्वराज पाटील अशी कुस्ती आखाड्यात आहे. आणि शेवटची कुस्ती लागणार आहे. 25,000 रुपये इनामाची आणि मानाची गदा. कोणाच्या खांद्यावर जाणारी सांगली गावची मानाची गदा, याचा फैसला याच देही याच डोळा. संजयजी तळपाडे यांच्या शुभदेणगीतून ही कुस्ती लागणार आहे. कार्यकारी अधीक्षक मनपा पिंपरी चिंचवड संजयजी तळपाडे. इनाम 25,000 रुपये दिलेला आहे. देणगीदात्यांचं कौतुक आहे. मी मागाशीच सांगितलं, हल्ली 1 रुपया कोणी कोणाला देत नाही हो. मात्र देत वाक्य हे सात्विक दान आहे. तुम्ही तुमच्या पोराला 5 एकरची जमीन मागे ठेवली तरी तुमच्या पायाला हात लागत नाही. मात्र एखाद्या पोराला 100 रुपयाचा धनादेश देऊन बघा खुराकासाठी, तुमच्या पायाला हात लागणार आहे. माणसानं नेताना काय आणलं नाही, येताना काय आणलं नाही आणि नेताना काय झालं घेऊन जाणार नाही. हे सात्विक दान आहे. आणि या कुस्ती आखाड्यासाठी बऱ्याच देणगीदात्यांनी दान दिलेलं आहे. शेवटचे 2 मिनिट 3 मिनिट भूतकाळात जमा झालेले. आणि या कुस्ती आखाड्यासाठी मी मगाशीच सांगितलं, ज्यांनी या कुस्ती आखाड्यासाठी वर्गणी जमा केली, वर्गणी दिली, या कासाई माताच्या ज्यांनी वर्गणी दिली, या कासाई मातेची शपथ घेऊन सांगतो त्यांना 100 वर्ष आयुष्य भेटू द्या. आणि ज्यांनी दिली नाही त्यांना 200 वर्ष भेटू द्या. आणि या कुस्ती आखाड्यासाठी ज्या ग्रामस्थांनी कष्ट घेतले त्या सर्वांचं कौतुक आहे.
ज्यांनी हा कुस्ती आखाड्यासाठी जागा दिली त्यांचंही कौतुक आहे आणि माझा आवाज ज्या मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला त्यांचं खऱ्या अर्थानं धन्यवाद आहे. मनापासून आभार आहे. अहो माझा रोजचा बाजार आहे हा. मला रोज बोंबलावं लागतंय मात्र इतका स्पष्ट आवाज दिला त्यांचंही या मंडपालांचं काय नाव आहे संतोषजी आदिवले यांचा विशेष आभार आहे. माझा आवाज प्रेक्षकांपर्यंत एकदम क्लिअर पाठवला. अजून माईकचे शूट सुद्धा बदलले नाही. अतिशय सुंदर सिस्टम आहे. शेवटचा 1 मिनिट आणि या कुस्त्यागारासाठी ज्यांनी खारीचा वाटा घेतला त्या सर्वांचं कौतुक आहे. धन्यवाद आहे. रोटवाल्यांचा सुद्धा धन्यवाद आहे. लवजी तळपे साहेबांनी मला फोन केला आणि आमच्या गावाला कुस्ती आखाडा म्हणून या सांगितलं. मी या इकडे कुस्ती आखाड्यांना येत नसतो. मी इकडे नवीन आहे. एखाद्या गावाचं नाव चुकून माझ्याकडून गेला असेल चुकीचा नामोल्लेख झाला असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष समजा आणि मला माफ करून द्या. अलीकडं हा जरा सावध बसा. काय तर बारगडाच्या पिपाण्या दोघांचं वजन 100 किलो आहे. अंगावर आली की बारगडाच्या पिपाण्या वाजल्याशिवाय राहणार नाही. हो डॉक्टर साहेब आयोजकांनी निर्णय घेतलेला आहे कुस्ती बरोबरीत घ्या. दोघांना समजा कुस्ती बरोबरीत सोड करा. आयोजकांनी दोघांचाही मान सन्मान केलेला आहे आणि आता शेवटची कुस्ती लागती आणि कोकणे आखाड्यावरती या. किरण पवार आखाड्यावरती या. एक कुस्ती निकाली होणार आहे. आता मात्र फुलचोरा मुलगा देणार आहे. अनिल कोकणे हात वरती करा. अनिल कोकणे इगतपुरीचा पैलवान आणि किरण पवार हा मालेगावचा पैलवान आहे. बापरे बाप. उपविजेता आणि उपविजेता असं दोघा पैलवानाला रक्कम देण्यात येणार आहे. परंतु जो पैलवान जिंकेल त्याला मानाची गदा दिली जाईल असं या कुस्तीचं स्वरूप आहे. हा आणि ग्रामस्थांनी आता निर्णय घेतलेला आहे. विजयी पैलवानास मानाची गदा देऊन गौरव करण्यात येणार आहे. जरा थांबा पैलवान जरा थांबा. घाई करू नका. सगळं व्यवस्थित चाललंय. हो सरदार थांबा की. अहो चाललं असं चालू थांबा की. हो ऑलिजन अनिल कोकणे की किरण पवार. एक निकाली कुस्ती. एक ऐतिहासिक कुस्ती शेवटच्या क्षणाला येऊन पोहोचलेली आहे. हे ऐतिहासिक मैदान बराच वेळ भूतकाळात जमा झालेला आहे. तळपाडे साहेब कुठं असेल जरा आतमध्ये जाऊ. आपल्या शुभ हस्ते एक शेवटची कुस्ती लागते. रोख रक्कम 25,000 रुपये आणि मानाची गदा. सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा या मानाच्या गदेवर लागलेल्या आहे. कोणाच्या खांद्यावर जाणार ही मानाची गदा. किरण पवारच्या की अनिल कोकणेच्या. अहो ज्येष्ठ नागरिक जरा जा की. बिडी पेटवायची राहू द्या. असतात बिडी नंतर पिया. कृष्णसाहेब तावताडे भागवतनाथ तावताडे यांनी शेवटची कुस्ती लावण्यासाठी जायचं. आणि सांगेगावची मानाची गदा आखाड्यात फिरायला लागलेली आहे. कोण होणार मानाच्या गदेचा मानकरी.
मान्यवरांच्या आणि ही कुस्ती लागली मान्यवरांच्या शुभ हस्ते, भागवत नानांच्या शुभ हस्ते लागली। एकेकाळचे नामांकित पैलवान होते, याच नगरीचं भूषण आहे। एक ऐतिहासिक क्षण, किरण पवार ब्लॅक टायगर विरुद्ध व्हाईट टायगर अशी तगडी कुस्ती लागली। पंच म्हणून काम बघताय विष्णूबाबा, डॉक्टर ताबरे आणि लहू हो अशी 3 पंच म्हणून कामगिरी बघताय आणि आपण या सर्व सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होतोय। किरण पवार धर्माकर श्रीवस्तीचा, कामा बिलवा बोरवा मालेगावचा आणि त्याचा प्रतिस्पर्धी अनिल कोकणे शालेय कुस्ती स्पर्धेमधून अनेक पदकांचा मानकरी। वा आणि किसन भांगरे यांनी माझ्यासाठी 200 रुपयाचा इनाम दिलेला उत्कृष्ट कॉमेंट्री म्हणून। आता तुम्ही विचार करा की ते पोलीस ट्रॅफिक हवालदार आहेत आणि त्यांनी माझ्यासाठी इनाम दिलेलं आहे। धन्यवाद आहे, अभिमानास पात्र आहे। अनिल कोकणे कुस्ती करायची, किरण पवार कुस्ती करायची, किरण पवार उर्फ चित्त्या। बापरे बाप, काहीतरी घडतंय। डोळ्याच्या पापण्या सवडीने मिटा, हार्ट अटॅक वाले, डायबिटीज वाले दोन्ही हाताच्या मोठ्या हातात जाळून ठेवा, काही घडू शकतं। शांत बसलं असतं तर हे मैदान केव्हाच मोडलं असतं। बाबा बाहेरून बोंबले नका, घरात असलं एक हत्यार तयार करा, खिशालाही हात घाला, नुसतं बाहेरूनच बोलू नका। एखाद्या पैलवानाला खुराकासाठी 5-50 द्या की, हिऱ्याचा 100 रुपयाचा बंडल 1 दिवसात संपवता। हा बाबा, अहो काढा की, अहो काढा की, ववाने देऊन टाका, या गदावाने पोराच्या हातात द्या। सुरेशजी ताबाडे वाजतात यांनी माझ्या कुस्तीचं कॉमेंट्रीचं कौतुक म्हणून 100 रुपये दिलेले। बाबा तुम्ही मला देऊ नका, पहिल्याला द्या, पण द्या, हे सात्विक गाणं आहे। अहो परत खिशात घातला घेऊ, बाबा चमत्कारी दिसताय। इकडे हो, अनिल कोकणे आक्रमक झाला होता, इच्छा करण्याचा प्रयत्न होता अनिल कोकणेचा। भयान शांतता पसरली आहे, कोणाच्या तोंडातून आता ब म्हणता भ येईना बाहेर। 25,000 रुपये रोख इनाम आहे। कुस्तीच्या देणगीत आता कोणी अंकुश तरवारा नाम उल्लेख करावं। संजयजी तळपाळे, मनपा पिंपरी चिंचवड यांच्याकडून रोख 25,000 रुपये। देणगी दात्यांचा नाम उल्लेख व्हायला पाहिजे, मी मुद्दाम त्यांचे नाव घेतोय कारण देणगी दात्यांचा नाम उल्लेख व्हायलाच पाहिजे। मी मगाशीच सांगितलं, मफलरवाले बाबा बायवन बाटलीवर खर्च करणारे इथे बरेच आहे। मर्द बापरे
पैलवान आणि